नमस्कार मित्रांनो, तुमचं परत एकदा मनापासून स्वागत करतो मी या नवीन धमाल व्लॉगवर। तर प्रत्येक वर्षी मे महिन्यात आपण कुठे ना कुठे आपली ट्रिप काढतोच, पण या वर्षी मम्मी आणि पप्पांच्या डोक्यात काहीतरी वेगळाच विचार आला। त्यांनी आउट ऑफ द बॉक्स विचार केला आणि असं ठरवलं की आता आपल्या देशात फिरायचे बास झाले आणि आता आपण जाऊयात विदेशाचे राज्य पाहण्यासाठी। तर आज असाच आपण एक सुंदर राज्य एक्सप्लोर करण्यासाठी जाणार आहोत आणि त्या राज्याचं नाव आहे बाली। तर चला आता आपण जाऊया। या ट्रॅव्हल सिरीजमध्ये मी तुम्हाला बालीबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे। तर ही ट्रॅव्हल सिरीज पूर्ण पहा आणि शेवटपर्यंत तुम्ही ही ट्रॅव्हल सिरीज पाहाल याची मला खात्रीच आहे, कारण मी इन्फॉर्मेशन्स तुम्हाला तशी देणार आहे। तर चला आता आपण जाऊया बालीला। ही आहे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील नवीन कनेक्टिंग लिंक, जी आपला ट्रॅव्हलिंग टाईम 30 मिनिटांनी कमी करते आणि ही आहे एशियामधील वाईल्डेस्ट टनल। मुंबईमध्ये एंट्री झाली आणि आम्ही ट्रॅफिकमध्ये सापडलो। पहाटे लवकर उठून आम्ही निघालो एअरपोर्टकडे। आम्ही पोहोचलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टवर आणि आमची फ्लाईट आहे मुंबईहून 5 वाजता आणि आत्ता आम्ही 2 वाजता येथे आलो आहोत। तर मित्रांनो, माझी झोपेची तारांबळ झालेली आहे आणि 2 वाजता कोण उठतं? 2 वाजता फक्त 2च लोक उठतात। पहिले तर जे एक्झाम देणारे विद्यार्थी असतात, बोर्ड्सची परीक्षा जे देतात ते विद्यार्थी 2 वाजता उठतात आणि दुसरे म्हणजे जे बालीला जातात, म्हणजेच आम्ही लोक। या लोकांनी एवढ्या बॅग्स भरल्या आहेत असं मला वाटत होतं की हे बाली तिथे 9 दिवस फिरायला नाही, तिथे कायमचं राहण्यासाठी जात आहेत। बाली येथे विजा ऑन अरायव्हलची सुविधा उपलब्ध आहे आणि त्याचे चार्जेस प्रत्येकी 3000 रुपये आहेत।
या देशात आपल्या सिम कार्ड्सला रेंज नसल्यामुळे येथील टेलिकॉम सेल नावाच्या कंपनीचे सिम घ्यावे लागते. तर मित्रांनो, आमची फ्लाईट लँड झाली 4:30 वाजता बालीमध्ये आणि तिथून आम्ही इमिग्रेशन लाईनला लागलो. तर इमिग्रेशन लाईन म्हणजे काय, तर तिथे आपला पासपोर्ट वगैरे चेक केला जातो. पण मित्रांनो, ती इमिग्रेशन लाईन एवढी मोठी होती ना, आत्ता मी 10वीत आहे आणि माझ्या बोर्ड्सच्या परीक्षेपेक्षा जास्त हार्ड मला ती इमिग्रेशन लाईन क्रॉस करणं वाटलं. बालीमध्ये आमची एंट्री होताच आमच्या ट्रॅव्हल कंपनीने आमचे स्वागत केले. पोटभर जेवण करून आम्ही रात्रीच्या 11 वाजता आमच्या हॉटेल इथे पोचलो. नंतर मग बग्गीमध्ये बसून आम्ही आमच्या प्रायव्हेट विलाकडे निघालो. बालीला फिरायला जायच्या अगोदर हे काही इम्पॉर्टंट टिप्स आहेत, ते तुम्ही लक्षात ठेवा. बाली येथील वातावरण इंडियापेक्षा खूप जास्त डिफरंट आहे. तर काही जणांना येथील वातावरण सूट होत नाही. तर त्यासाठी तुम्ही तुमच्यासोबत सर्दी, खोकला आणि ताप याच्या मेडिसिन सोबत राहू द्या. सोबतच हा जो एरिया आहे तो इक्वेटर जवळ लाय करतो. म्हणजेच काय, तर उष्णकटिबंधतेत हा एरिया येतो. त्यामुळे काय ना, इथे ह्युमिडिटी खूप असते आणि त्यामुळे जे मच्छर असतात त्यांची संख्या पण खूप जास्त असते. तर सोबत एक ओडोमॉसचा पॅकेटसुद्धा तुमच्यासोबत राहू द्या. आता तुम्हाला मी येथील जेवणाबद्दल सांगतो. व्हेज हे नॉनव्हेजपेक्षा महाग आहे. आपल्या भारतामध्ये कसं मसालेदार बनवायची सवय आहे, पण येथे ना तसे मसाले नसतात आणि जे नॉनव्हेजचे पीस आहेत ते सुद्धा पूर्णपणे शिजवलेले नसतात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी. आपल्या भारतामध्ये जसे 20-30 रुपयाला बॉटल भेटते, तीच 20-30 रुपयाची बॉटल या देशात आपल्याला 150 ते 200 रुपयाला भेटते. तर मी तुम्हाला सल्ला देतो की जे लोकल मार्केट्स आहेत त्याच्यामधून कधीच बॉटल खरेदी करू नका. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की बाली या देशात तुम्ही कसे कम्युनिकेट कराल. तर येथील प्रत्येक माणसाला सिंपल इंग्लिश जमते, तर त्याचं काही टेन्शनच नाही. आणि आता सर्वात शेवटची आणि सर्वात इम्पॉर्टंट टिप, ती म्हणजे करन्सी एक्सचेंज. बाली येथे तुम्हाला इंडोनेशियन रुपया ही करन्सी पाहायला मिळते. आणि जर तुम्ही बालीमध्ये जात असाल तर तुम्ही काय करा, इथे आपल्या भारतामध्येच US डॉलर्स इंडियन रुपीजमधून कन्वर्ट करा आणि ते US डॉलर्सला तुम्ही इंडोनेशियन रुपयामध्ये कन्वर्ट करा. कारण US डॉलरला खूप चांगली व्हॅल्यू आहे. तर मग तुम्हाला इंडियन रुपीजपेक्षा जास्त व्हॅल्यू US डॉलरला भेटेल. आणि तुम्ही ही करन्सी एक्सचेंज इंडियामध्ये, बालीमध्ये किंवा एअरपोर्टवर करू शकतात.
मजा येत आहे बालीमध्ये आणि हा आहे आमचा प्रायव्हेट पूल. तर सगळे आस्वाद घेत आहेत त्या फ्लोटिंग ब्रेकफास्टचा. गुड मॉर्निंग फ्रॉम बाली मित्रांनो. काल रात्री खूप उशीर झाला मला रिसॉर्टमध्ये यायला. रात्रीचे 10 वाजले. अंधार होता म्हणून मी तुम्हाला काही रिसॉर्ट दाखवू नाही शकलो. तर आता झाली आहे सकाळ आणि आमचा हा आहे पहिला दिवस बालीमध्ये. आणि आज आपण खूप सारे मस्त मस्त टुरिस्ट स्पॉट फिरणार आहोत. आणि आजच्या दिवसाची सुरुवात आपण करणार आहोत तुकड केपोंग वॉटरफॉलपासून, जो इथून जवळपास 50 किलोमीटर लांब आहे. तर असा आहे इथं व्ह्यू मस्त एकदम. रिसॉर्ट एकदम भारी मित्रांनो, तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओमध्ये. आताच जस्ट फ्लोटिंग ब्रेकफास्ट केला आम्ही. आणि बघा ही गाडी आमची. तर मित्रांनो आपला प्लॅन जरा चेंज झालेला आहे. तुकड केपोंग वॉटरफॉलला जाण्यापेक्षा आपण आलो आहोत किंतामणी व्हॉल्कॅनो पाहण्यासाठी. तुम्ही पाहू शकतात मित्रांनो, व्ह्यू खूप मस्त आहे. खूप मस्त फोटो येतात इथे. आता तुम्हाला मी सिनेमॅटिक मोडमध्ये दाखवतो हा किंतामणी व्हॉल्कॅनो. किंतामणी व्हॉल्कॅनो हे उबुडपासून जवळपास 40 किलोमीटर लांब आहे. आज आपण जे सर्व स्पॉट फिरणार आहोत ते एकमेकांपासून खूप जवळ आहेत. तर तुम्ही उबुड मार्केटमधून एक 4 व्हीलर 10,000 रुपयाला रेंट करून फिरू शकतात किंवा एक 2 व्हीलर 800 ते 1000 रुपयाला रेंट करून दिवसभर फिरू शकतात. तर मित्रांनो तो आहे किंतामणी व्हॉल्कॅनो. येथे आहे लेक बातूर. आणि 2001 साली येथे मोठा उद्रेक झाला होता आणि त्याचंच तुम्ही खाली पाहू शकतात. ॲश आहेत खाली, ॲशेसचे रिमेन आहेत तिथे. आणि असा हा परिसर आहे एकदम सुंदर. इथेच बाजूला खूप सारे कॅफे आहेत जिथे तुम्ही थोडा रेस्ट करून कॉफी वगैरे ट्राय करू शकतात. तर तो आहे माउंट बातूर. आणि तुम्ही इथे ट्रेकसुद्धा करू शकतात. आणि काही स्पेशलाइज 4x4 ड्राईव्ज असतात जे तुम्हाला पहाटेच्या 3 वाजता या माउंटेनवर नेतात. आणि तिथे एकदम मस्त सनराईज आपल्याला पाहायला भेटतो. तर तुम्ही जर बालीमध्ये आलात तर हा 4x4ची जी ड्राईव्ह आहे ती सुद्धा तुम्ही ट्राय करू शकतात. आता आम्ही पाहिला किंतामणी व्हॉल्कॅनो, तिथे फोटो वगैरे काढले. आणि आता जात आहोत कॅन्टिक कॉफी प्लॅन्टेशनकडे. आपण पोहोचलो आहोत कॅन्टिक कॉफी प्लॅन्टेशन इथे. तर आपण इथे वेगवेगळे प्रकारचे कॉफी प्लॅन्ट्स पाहणार आहोत आणि वेगवेगळे प्रकारची जी कॉफी बीन्स आहेत त्याची आपण टेस्टिंग करणार आहोत. तर तुम्ही पाहू शकतात मागं असे कॉफीचे प्लॅन्ट आहे, तिथं बाग आहे. आणि बघा आता शिवानी ऋग्वेद सुद्धा पुढे जात आहे. This bigger size. This one Arabica. Yeah, Arabica. Arabica. Small leaf. Yes. Okay. Here Robusta coffee beans, Arabica coffee beans. We mix together and then we call Bali coffee. Yeah. There you can see the seed.
but the green color, this one is still young. हा मोठा पान जो आहे ते आहे रोबस्टा कॉफी आणि ही छोटीवाली आहे अरेबिका कॉफी. या दोघांचे चेरी जे आहेत ते मिक्स करतात आणि तेव्हाच इथली बाली कॉफी बनते, बालीनीज कॉफी. आणि ते जे तुम्ही छोटे पाहत आहात काय फोकस करत होता हा, हे जे बीन्स पाहत आहात ते चेरीज आहेत ॲक्च्युली, ते आहेत कॉफी चेरीज. This one Bali coffee, cocoa beans for chocolate. Here also we have tea from garam masala. Yeah. Later you can go there. I give you complimentary tasting. If you interest with the taste, you can buy the product. We have small shop the tea until become the dark color. We pound it and then we sip it to make it the powder. You can smell. You can we charge yeah 50,000 rupiah for the 1 cup. Yeah, if you want to. Okay. This is spoon. Later you use spoon. Yeah, don't mix the coffee. Make it easy for you. Remember which one do you like. Because if you interest, you can buy the product. Yeah, you can keep it on this only. Like Yes, exactly. The first one is Bali coffee. This one Bali cacao. We have ginseng coffee. This one is lemongrass tea, coconut coffee. We have ginger tea. This is vanilla coffee, rosella tea. Bali coffee mixed with the cacao. We have mangosteen tea from the skin beetroot. We have a turmeric is curcuma. This is a lemon tea. Yeah. We have also the last is avocado coffee. Okay. Bali coffee no sugar. The rest already mixed with the sugar. Yeah. these two or only this. Only Bali coffee. तर मित्रांनो आता आम्ही ट्राय करत आहोत वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या कॉफी. तर इथे बाली कॉफी आहे, ही ॲव्होकाडो कॉफी आहे आणि ही माझी फेवरेट आहे. ही व्हॅनिलावाली पण मस्त आहे, रोजेला खूपच गोड आहे, स्ट्रॉबेरी फ्लेवर टाईप आहे. आणि जिंजर टी एकदा घेतली ना तुम्ही असा घसा एकदम मोकळा होऊन जाईल. हे ठिकाण कॉफी लव्हर्ससाठी एकदम परफेक्ट आहे. Okay, this one the luwak coffee ya. Luwak coffee we prepare no sugar. Yeah, you try first for the original one. तर मित्रांनो ही आहे लुवाक कॉफी आणि ही इथली स्पेशालिटी आहे, ही दुसऱ्याकडे कधी कुठेच भेटत नाही. तर ही कॉफी कशी बनवलेली जाते हे मी तुम्हाला सांगतो. तर सेवेट नावाचा एक प्राणी आहे, तो जे पिकलेले चेरी बीन्स असते, चांगले चांगले चेरी बीन्स जे असतात ते तो खातो आणि नंतर ते खाल्ल्यानंतर त्याचे पचन होते आणि जेव्हा तो एक्सक्रीट करतो तिथून जे बीन्स निघतात त्याला इथील लोक रोस्ट करतात, सनड्राय करतात, त्याला भाजतात आणि पुन्हा त्याची कॉफी पावडर बनवतात आणि त्याच कॉफी पावडरपासून बनते ही लुवाक कॉफी. जर तुम्हाला कोणती कॉफी खूपच आवडली असेल तर तुम्ही येथील शॉपिंग सेंटरमधून कॉफीचे पॅकेट्स विकत घेऊ शकतात.
राईस टेरेस आहे. तिथंच जे तुम्ही इंस्टाग्राम रीलवर पाहतात ना बाली स्विंग कपल्ससाठी जे फेमस स्पॉट आहे तो इथंच खाली आहे. ही माझी वहिनी आणि माझी आई दोन्ही हे बाली स्विंग करणार आहेत. तर खूप मज्जा येणार आहे. तिथं खूप मस्त फोटो पण येतात, तुम्ही पाहू शकता. टेरेसला एक फार्मिंग आहे राईसची. तर आता खाली जाऊयात, तिथे काही सिनेमॅटिक शॉट्ससुद्धा काढूयात. माझा दादा आहेच माझा फोटो काढायला आणि मी तेच फोटो तुमच्यासोबत सुद्धा शेअर करेल. पप्पा कसं वाटतंय बालीला येऊन? उबूड येथील तेगालालांग राईस टेरेस हे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट असून ते त्याच्या प्राचीन सुबक इरिगेशन प्रणाली वापरून तयार केलेले भव्य टेरेस फार्म्स आहेत. खूप मस्त स्पॉट आहे हा तेगालालांग राईस टेरेस. खूप चांगले फोटो येतात, पण घामाने ना फिल्टर खराब झाला राव. बाली हा देश इक्वेटरपाशी येतो म्हणून इथे खूप गरमी असते, ह्युमिडिटी असते, म्हणूनच एवढा घाम येतो माझ्या चेहऱ्यावर. राईस टेरेस फिरून खूप दमछाक झाल्यामुळे आम्ही जेवण केलं. जेवण केल्यानंतर आम्ही इंस्टाग्रामवर फेमस असलेल्या बाली स्विंगचा आनंद लुटला. आणि बाली स्विंगचे चार्जेस प्रत्येकी 800 ते 2700 रुपये आहेत. आणि आज होती माझ्या मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी आणि पप्पांनी मम्मीला सरप्राईज देण्यासाठी एक स्पेशल केक बुक केला होता. आमच्या विलावर आम्ही पोचलो तर बघतो काय की विलाच्या स्टाफने सुद्धा एक स्पेशल डायनिंग टेबल तयार केला होता. मग काय, मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी खूप आनंदात साजरी झाली. तर अशा प्रकारे आजचा आमचा दिवस संपला. तर भेटूयात बाली ट्रॅव्हल सिरीजच्या दुसऱ्या व्लॉगमध्ये. आत्तासाठी बाय बाय.